बोला पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज की जय. हरिपाठ विवरण या मालिकेमध्ये आज आपण हरिपाठाचा जो 15वा अभंग आहे या अभंगाचं चिंतन करणार आहोत. काय हरिपाठातील हा 15वा अभंग? एक नाम हरी द्वैत्य नाम दुरी अद्वैत्य कुसरी विरळा जाणे समबुद्धी घेता समभाव श्रीहरी शमदमावरी हरी झाला सर्वाघटी राम देहा देही एक सूर्यप्रकाश कशस्त्ररश्मी ज्ञानदेव चित्ती हरिपाठणे मागिलिया जन्मा मुक्त झालो. हरिपाठाच्या या अभंगाचं सारांश रूपाने जर आपल्याला थोडक्यात चिंतन करायचं असेल तर असं म्हणता येईल की केवळ हरीच्या नामाचा पण स्वीकार करा. एक हरी एक नाम हरी, केवळ हरीच्या नामाचा आपण स्वीकार करा. द्वैत्य नाम दूर करा, द्वैत्य नाम दुरी. पण अद्वैत्य प्राप्तीचं कौशल्य जाणणारा साधक क्वचितच मिळतो पहा. अद्वैत्य कुसरी विरळा जाणे, कुसरी म्हणजे कौशल्य. पण अद्वैत्य प्राप्तीचे कौशल्य जाणणारा दुर्मिळच क्वचितच. समबुद्धी अंगीकारली म्हणजे सर्वत्र हरीचे दर्शन होते, सर्वत्र घनदाट भरला हरी. हे केव्हा? समबुद्धी अंगीकारली म्हणजे सर्वत्र हरीचे दर्शन होते. जो कोणी समदम अर्थात अद्वैत्य बुद्धीला वरतो म्हणजेच त्याचा स्वीकार करतो तोच स्वतः हरी होतो, हरिरूप होतो. समदमावरी हरी झाला. जसा हजारो किरणातून प्रकाश देणारा सूर्य एकच असतो तसा सर्व घटात म्हणजेच प्रत्येकाच्या देहात वास्तव्य करणारा तो राम, तो हरी एकच आहे, अद्वितीय आहे. ज्ञानदेव महाराज म्हणतात, माझ्या चित्तात हरिनामाच्या उच्चाराचा नित्य नेम आहे. त्यामुळे या जन्माच्या मागाहून येणाऱ्या सर्व जन्मापासून मी मुक्त झालो आहे, मुक्त झालो आहे. अशा प्रकारचं एक तात्विक सारांश रूपाने हे अभंगाचं चिंतन आपल्याला करता येईल. आता या अभंगाचं सर्व चरणाचं सविस्तर चिंतन करायचं आपल्याला असेल तर मात्र आपल्याला प्रत्येक चरणाचा थोडासा व्यापक अर्थ पाहावा लागेल. काय अभंगाचं पहिलं चरण? एक नाम हरी द्वैत्य नाम दुरी अद्वैत्य कुसरी विरळा जाणे. एक नाम हरी, एकच नाम हरी 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 हरी. एक नाम हरी. द्वैत्य नाम म्हणजे हरीशिवाय इतर नाम नाही, दूर करा. द्वैत्य नाम म्हणजे हरी व्यतिरिक्त नाम आहे ते दूर सारा, असा याचा अर्थ आहे. अद्वैत्य कुसरी, कुसरी म्हणजे अद्वैत्य कुसरी, सर्वत्र अद्वैत्य पाहण्याचे जे कौशल्य आहे. कुसरी म्हणजे कौशल्य. सर्वत्र अद्वैत्य पाहण्याचे जे कौशल्य आहे, सर्वत्र अद्वैत्य पाहणारा जो आहे तो अत्यंत विरळा आहे, दुर्मिळ आहे. ही अद्वैत्य कुसरी साधने म्हणजे अद्वैत्य कुसरीची प्राप्ती होणे, हे अद्वैत्य कुसरीचं कौशल्य येणे म्हणजे भक्ती व ज्ञान यांची पराकाष्ठा आहे. भक्ती व ज्ञान यांची परमोच्च सीमा जर असेल तरच आपल्याला अद्वैत्य कुसरी प्राप्त होते, अद्वैत्य स्वीकारण्याचं कौशल्य प्राप्त होतं. आणि मग अद्वैत्य म्हणजे भेददृष्टी नाहीसे होणे, समदृष्टीची प्राप्ती होणे. विश्व ब्रह्मरूप आहे आणि आपणही त्याचाच एक भाग आहे, एक समावेश आहे. सर्वत्र अद्वैत्य पाहण्याचे कौशल्य साधले म्हणजे अद्वैत्य कुसरीची प्राप्ती कौशल्य झाला असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे असे अद्वैत्य कुसरीचे कौशल्य जाणणारे फार थोडे आहेत. अद्वैत्य कुसरी
याबाबत संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, जयाची प्राप्तीची आवाखारा, पवाड होय चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभाती, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभाती, असा अद्वैती पुसरीचा जो जाणकार आहे, कौशल्य ज्याला प्राप्त आहे, असा महात्मा दुर्लभ आहे. अशा प्रकारचे माऊली आपल्या ओळीतून सांगतात. म्हणून माऊली म्हणतात, एक नाम हरी दैत्य नाम दुरी, अद्वैत्य कुसरी विरळा जाणे. या अभंगाच्या पुढच्या चंडात माऊली असं म्हणतात, समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमावरी हरी झाला. समबुद्धीचा जर स्वीकार केला तर हरी सर्वत्र सम दिसतो. हरीच्या समान प्राप्ती करता समबुद्धीची आवश्यकता असते. एक हरी आत्मा जीव शिव समा, समान श्रीहरी सर्वत्र श्रीहरी, सर्वा घटी पूर्ण एक नांदे समहरी. ज्ञानेश्वर माऊली यासाठी ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हणतात, तो मी पुसरी कैसा. काय म्हणतात माऊली? तो मी पुसरी कैसा, जो सर्वभूती सदा सरिसा, जेथे आपपर ऐसा भाग नाही. समबुद्धी घेता समान श्रीहरी, समबुद्धी घेता समान श्रीहरी. आणि पुढचा ओळी आहे, शमदमावरी हरी झाला. बघा याच्यात 3 शब्द आहेत, शम, दम आणि वरी. वरी म्हणजे वरणे, अंकित करणे, ग्रहण करणे. आपण वर हा शब्द वापरतो पहा. वधूवर, वधू वराला वरते, तो वधूवर. शम दमा वरी, हरी झाला. शम अधिक दम अधिक वरी. शम दमा, जो शम आणि दमाला वरतो, अंकित करतो, तो हरिरूप होतो, हरी होतो. आता शम कशाला म्हणायचं? म्हणून सर्वत्र सदा सम, माऊली म्हणतात पहा. म्हणून सर्वत्र सदा सम, ते आपणची अद्वैत्य ब्रह्म. म्हणून सर्वत्र सदा सम, ते अद्वैत्य आपणची अद्वैत्य ब्रह्म, हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे, समदमावरी. सर्व इंद्रियाची वृत्ती समबुद्धीच्या ठिकाणी एकवटणे. सर्व इंद्रियाची वृत्ती समबुद्धीच्या ठिकाणी एकवटणे, समत्व भाव निर्माण करणे. शम, दम दमन करणे. दम म्हणजे इंद्रिय निरोध करणे, इंद्रियाचं दमन करणे. समत्व भावाची प्राप्ती आणि इंद्रियाचं दमन, याला जो वरतो, याला जो अंकित ठेवतो, समदमावरी हरी झाला, तो हरिरूप होऊन राहतो. जो समत्व भाव इंद्रिय दमन याला वरतो, तो हरी स्वरूप होतो, हरीच होतो. याचेच नाव शमदमाचा निग्रह, विषय आग्रह नाही तेथे. पुढच्या चरणामध्ये माऊली असं म्हणतात, सर्व घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाश कर सहस्त्र रश्मी. घट म्हणजे या ठिकाणी घट हा देहाशी म्हटलेला आहे. घट म्हणजे देह जरी अनेक आहेत तरी त्या सर्व देहामध्ये राम म्हणजे आत्मा जो आहे तो एकच आहे. त्याचं रूपक दिलंय, दृष्टांत दिलाय, सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. सूर्याचे किरणे जरी अनेक असले तरी प्रकाशक सूर्य एकच आहे. शस्त्रावधी किरणे प्रत्येक जीवापर्यंत पोहोचतात, चराचरात जातात, पण त्याचा प्रकाशक सूर्य एकच आहे. अनंत जीवामधला जो आत्मा आहे, सर्वा घटी राम देहा देही एक, तद्वतच सर्व देहात जीवात एकच आत्मा आहे. त्याचाच तो प्रकाश आहे, त्याचाच तो प्रकाश आहे. घटाच्या अर्थात देहाच्या अनेक अवस्था आहेत. आपण एक दृष्टांत पाहू सहज पद्धतीने. देहाच्या अनेक अवस्था आहेत. अगदी बाल्यावस्था आहे, कुमारावस्था आहे, तारुण्यावस्था आहे, प्रौढावस्था आहे, म्हातारपणाची अवस्था आहे. हे घट बदलत गेले, हे देह बदलत गेले, त्यांची रूपांतर बदलत गेली, पण यामधला आत्मा बदलला नाही. या सर्व अवस्थेमधला आत्मा एकच आहे.
देहावस्थेत त्या आत्म्यामध्ये बदल झालेला नाही. सर्व क्षेत्राच्या ठिकाणी जो क्षेत्रज्ञ तो मी आहे असे जाण, यातून आत्म्याचे सर्व व्यापकत्व सिद्ध होते. आत्मरूप असलेला जो राम किंवा श्रीहरी हा स्वयंप्रकाशक आहे, स्वयंवेद्य आहे. असा असून त्याच्या अखंड चित्त प्रकाशाने अन्य सर्व जड जीव वस्तू ही प्रकाशित होतात. अनंत चिदवृत्ती याच आत्मसूर्याची किरणे आहेत. म्हणून माऊली असं म्हणतात, सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक शस्त्ररश्मी. आणि शेवटच्या चरणामध्ये माऊली असं म्हणतात, ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा मागलिया जन्मा मुक्त झालो. ज्ञानदेव महाराज म्हणतात, मी नित्यनेमाने हरी चित्तात धारण केला आहे. मी नित्यनेमाने हरी चित्तात धारण केलाय, त्यामुळे मला एवढा लाभ झाला की मागे लागलेल्या सर्व जन्मापासून मी मुक्त झालो. पहा, जन्म मरणाचा फेरा आपल्याला सदैव चालू असतो. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली ओवी सांगतात, उपजेते नासे नासेते पुनरपेदिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. सतत जन्म मरण. आणि या जन्म मरणाच्या अनंत यातना आहेत. माऊलीने फार सुंदर वर्णन केलेलं आहे. पहा, 9 महिने गर्भावस्थेमध्ये मलमूत्राचा बांधा आणि त्या जीवाची काय अवस्था. जो पावतो जीव दशा तो पावतो जन्म मरण फेरा. या जन्म मरण यातनादायक, अत्यंत क्लेशदायक आहेत. आणि या जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकायचं असेल तर आपल्या चित्तात नित्यनेमाने हरी चिंतिला पाहिजे, हरिपाठ केला पाहिजे. म्हणून तर माऊली म्हणतात, ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा मागिलिया जन्मा मुक्त झालो. हरिपाठातील अभंग हा चिंतनात्मक आहे. हरीची व्यापकता, अद्वैत्यपणा, समबुद्धी, समदम या सर्व बाबीवर प्रकाश टाकणार आहे. त्यामुळे थोडासा आत्मचिंतनाने हा अभंग समजून घेणं नितांत गरजेचं आहे. परत एक बार हा अभंग आपण उद्धृत करूया. एक नाम हरी द्वैत्य नाम दुरी अद्वैत्य कुसरी विरळा जाणे. समबुद्धी घेता समान श्रीहरी समदमावरी हरी झाला. सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक शस्त्ररश्मी. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा मागिलिया जन्मा मुक्त झालो. रामकृष्ण हरी पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी.